हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा मनपूर्वक स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता श्रावण महिना लागलेला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आला आहे आणि योगायोग पण इतका छान जोडून आलेला आहे की श्रावण महिन्यातीलच पहिला सोमवार पण आहे आज आणि श्रावण महिन्यातील पहिला सण पण आहे महत्त्वाचा, म्हणजेच नागपंचमी. तर तुम्हा सगळ्यांना सर्वात अगोदर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसेच नागपंचमीच्या पण खूप मनापासून भरभरून शुभेच्छा. तर चला मग आज व्हिडिओची सुरुवात ही सकाळपासूनच केली आहे. आता स्वतःचं वगैरे आवरलं आहे, घरातलं पण थोडंफार आवरलं आहे आणि तसं पण आज उपवासच आहे. तर आता पूजा वगैरे करायची आहे आणि आमच्याकडे पूजा कशी करतात, कसं काय करतात, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि तसंही हो, आमच्याकडे पूजा म्हणजे संध्याकाळची करतात, सकाळची करत नाही. काही ठिकाणी सकाळची पण करतात आणि काही ठिकाणी कालपासूनच म्हणजे भावाचा उपवास असते ना, म्हणजे काल भावाचा उपवास होता त्या दिवशीच वारुळाची पूजा वगैरे करतात. पण आमच्याकडे तर आजलाच महत्त्व असते आणि आजच पूजा करतात, आजच वारुळाला वगैरे जातात. पण आता इथं वारुळाला कुठं जायचं ते पण मला माहिती नाही, नेमकं वारुळ कुठं भेटणार ते नाही माहिती. आणि कसं श्रीजा आहे त्याच्यामुळे पाण्या पावसाचं श्रीजाला घेऊन कसं जावं ते पण मला काही समजत नाही. त्याच्यामुळे मी पूजा तर घरच्या घरीच करणार आहे, शॉर्टकटमध्ये म्हणजे करणार पूजा पण घरीच करणार. असं वारुळाला वगैरे जाणं काही माझं आत्ता तर यावर्षी तर काही पॉसिबल नाही, त्याच्यामुळे तर मी काही जाणार नाही. तर बघूया आता कसं काय होते, काय होते, सगळं तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. रांगोळी वगैरे टाकली आणि आता देवपूजा म्हणजे पूजा करायची आहे. तर चला म्हटलं आता पूजेला सुरुवात करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी श्रावण सोमवारची पूजा कशी करते. काही नसते माझं, मी सिंपलच अशी पूजा करत असते. तर आता त्या देवालयामध्ये तर पूजा काही होणार नाही माझी, त्याच्यामुळे मी पूजा ते खाली करणार आहे पाटावरती. तर तिथं पण करणार पूजा, पण घरातल्या देवांची पूजा करणार आणि त्याच्यानंतर मग पाटावरती महादेवाच्या पिंडीची पूजा करणार आहे. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा. सर्वात अगोदर घरातल्या देवांची पूजा करून घेतली आणि आता मला पिंडीची पूजा करायची आहे, तर ते मी खाली मांडणार आहे. घरातल्या देवांची पूजा तर झाली आहे, आता आपण पिंडीची पूजा करूया. सर्वात अगोदर मस्त छोटीशी खाली रांगोळी टाकली, त्याच्यावर पाट मांडलं, त्याच्यावर लाल कपडा अंतरून घेतला आणि आमचं देवघर छोटं असल्यामुळे मला तिथं पूजा करता येत नव्हती, त्याच्यामुळेच मी इकडे खाली पूजा करणार आहे. त्यानंतर तांदळाची मूठ ठेवली आणि दिवा ठेवला, त्याच्यावर दुसरी मूठ ठेवली, त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवले. दिवाची आणि गणपती बाप्पाची पूजा मस्त विधिवत करून घेतली. त्यानंतर एक प्लेट ठेवला, त्यामध्ये पिंड ठेवली आणि आता पिंडीची पण मी इकडे पूजा करणार आहे. तर सर्वात अगोदर अभिषेक करून घेतला पाण्याने आणि दुधाने. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर परत तांदळाची मूठ ठेवली, त्याच्यावर पिंड ठेवली आणि हळद कुंकू वगैरे वाहिलं आणि त्याला बेलपान वगैरे वाहून फुलं वाहून मस्त मनोभावे अशी पूजा केली, निवड ठेवला आणि नमस्कार केला. दुपारी श्रीजाला स्कूलमधून आणल्यानंतर मग झोपी गेली, म्हणजे श्रीजाला झोपी लावली. मग तिच्याबरोबर मी पण थोडा वेळ आराम केला आणि आता वाजलेत 4:30. तर चला म्हटलं आज स्वयंपाक लवकर करावा, कारण आज श्रीजाच्या पप्पांना पण उपवास आहे, मला पण उपवास आहे. तर म्हटलं आता म्हटलं स्वयंपाक करावं. तर आज जेवणामध्ये बटाट्याची भाजी करणार आहे, ते पण मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि कोथिंबीर वडी करणार आहे, त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा, बोलते मी तुमच्यासोबत थोड्या वेळाने. आता एका साईडला चहा ठेवला आहे, कारण चहा पिल्याशिवाय मला काही फ्रेश वाटत नाही आणि काम करायला पण उत्साह वाटत नाही, त्याच्यामुळे एका साईडला चहा ठेवला आहे आणि एका साईडला बटाटे ठेवणार उकडायसाठी. तर आज मी करणार आहे अख्खा बटाटा. तर त्याच्यासाठी हे असे छोटे छोटे बटाटे घ्यायचे. आता दोघांच्याच मापाची मी भाजी करणार आहे, तर त्याच्यामुळेच मी 6-7 बटाटे घेतले, बघू शकता.
तर आता हे सर्वात अगोदर कुकरला लावते, 2 शिट्ट्या काढते आणि त्याच्यानंतर मसाल्याची तयारी करते आणि बोलतेच तुमच्या. आता इकडे कुकरला मस्त बटाटे पण ठेवले उकडायला. आता 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला इकडे. आता कोथिंबीर वडी करायची म्हटल्यावर भरपूर सारा कोथिंबीर तर घ्यावंच लागते. तर मी इकडे इतका सारा कोथिंबीर घेतला. आता याला चांगलं वॉश करणार आणि छान बारीक बारीक कट करणार आहे. कोथिंबीर वडी म्हटली की भरपूर सारा कोथिंबीर तर लागतोच, पण तोच कोथिंबीर खूप जेवढा होईल तेवढा शक्यतो बारीकच कट करायला पाहिजे, कारण वडी खाताना मग खायला खूप छान लागते. तर मग मी इकडे खूप असा बारीक कट करून घेतला कोथिंबीर, या पद्धतीने बघू शकता. आता इतका कट केल्यानंतर प्लेटमध्ये कोथिंबीर बसत नव्हता, त्यासाठी मग दुसऱ्या याच्यावर मी कट करायला घेतला होता कोथिंबीर. आता कोथिंबीर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी खूप फास्ट कापत आहे. तर हो, इतक्याच फास्ट मी कोथिंबीर कट करत होती, कारण बाकीचा पण स्वयंपाक आवरायचा होता मला. त्यानंतर वडीसाठी मसाला केला. लसूण टाकला, त्याच्यामध्ये 5-6 मिरच्या टाकल्यात आणि भरपूर सारा लसूण टाकला होता. 2 कढीपत्त्याची पानं टाकली आणि याचं छान असं मिक्सरला वाटण करून घेतलं. त्यानंतर कापलेल्या कोथिंबीरमध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. तर इकडे मी 3 वाट्या बेसन ॲड केलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाचा पीठ. त्यानंतर वाटण केलेली मिरची पण यामध्ये मी टाकली. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातली सगळी मिरचीचं वाटण या पद्धतीने काढून घेतलं आणि लगेच मसाले टाकले. हळद पावडर टाकली, लाल तिखट टाकला, गरम मसाला टाकला 1 चम्मच, लाल तिखट 2 चम्मच टाकला आणि जिरे टाकले. जिरे आणि सोबत ओवा पण टाकला. ह्याने काय होते, कोथिंबीर वडीला टेस्ट पण येते आणि पचायला पण हलकी होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ पण टाकलं. आता हे पीठ एकजीव करायचं आहे कोथिंबीरमध्ये. तर पाण्याचा कसलाही वापर न करता मी इकडे सगळ्यात अगोदर हे पीठ, बेसन पीठ आणि कोथिंबीर आणि बाकी टाकलेले मसाले यामध्ये एकजीव करून घेणार आहे. त्यानंतर थोडा थोडा जर मला पाणी लागलं तर मग याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार. तर सर्वात अगोदर याच पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्यानंतर आता थोडासा इथं मी या स्टेजला पाणी पण ॲड करणार आहे. बघू शकता या पद्धतीने हे पीठ झालं आहे. तर आपल्याला इथं आता थोडासा पाणी ॲड करायचं आहे. तर मिरचीचं वाटण केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पाणी टाकला आणि तो यामध्ये टाकला आणि असं एकजीव मस्त आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसंच गव्हाच्या पिठाचा उंडा जसा बनवतो तसंच या पण पिठाचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी या पद्धतीने हे पीठ मळून घेत आहे. हे पीठ मळताना जास्त म्हणजे घट्ट किंवा पातळ पण मळू नका. अशा पद्धतीने आपला याचा एक डो तयार झाला पाहिजे. तर बघू शकता मी या पद्धतीने डो तयार केला आहे. आता आपला इकडे कोथिंबीर वडीचा पीठ पण तयार आहे. आता एक चाळण घ्यायची आणि चाळणीच्या चारी बाजूंना मस्त असा तेल लावायचा आणि एक कढई घ्यायची. कढईमध्ये 3 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि तो पाणी उकडायला ठेवायचा आहे गॅसवर. आता कोथिंबीर वडीचा पीठ घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला वड्या थापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळ्या आकाराच्या पण वड्या थापू शकता, पण मी नेहमी ह्याच पद्धतीच्या वड्या थापत असते. ही वडी थापत असताना जास्त पातळ आणि जास्त जाडी पण ठेवायची नाही. जास्त जाड जर वडी ठेवली तर ती लवकर शिजत नाही. तर ह्याच आकारात वड्या थापायच्या आहेत. आता एक एक करून मी सगळ्या वड्या या पद्धतीने थापून घेतल्या आहेत. आता वड्या थापून झाल्या की लगेच आपल्याला कढईवर ही चाळण ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर ही वडी 30 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची आहे. वडी शिजल्यानंतर एखाद्या काट्याचा चम्मच घ्यायचा आणि चेक करायचं वडी शिजली की नाही. तर आपली वडी इकडे छान शिजली आहे. आता वडी गार करायला ठेवली. त्यानंतर भाजी करूया. तर भाजीसाठी भाजलेला कांदा, खोबरा, खडे मसाले, काजू, टमाटर, कोथिंबीर आणि धने हे मसाले घेतले. सोबतच लसूण पण घेतला आहे. आता हे मसाले आपल्याला धने, खोबरा, काजू आणि खडे मसाले आणि सोबतच लसूण हे अगोदर वाटून घ्यायचं आहे आणि थोडा वाटून झाला एक गरका मारल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून याची पेस्ट करायची. त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे साल काढून ह्या प्रकारे बटाट्यांना कट मारायचे आहेत.
अशा प्रकारे बटाट्यांना कट मारून झालं की गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडा जास्त तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल गरम झाला की त्यामध्ये बटाटे असे टाकून घ्यायचे आणि याला थोडा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता या पद्धतीने मी छान असे बटाटे परतून घेतलेत. अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली तर ज्यांना बटाटा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. तर बटाटे मी इकडे तळून काढले आणि त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला आणि थोडासा चवीपुरता मीठ टाकला आणि हे छान मिक्स करून घेतलं जेणेकरून बटाट्यांना लागेल. आणि त्यानंतर कढईमध्ये तेल, त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने, 1 तमालपत्र, थोडासा कोथिंबीर टाकला आणि 2 चम्मच गरम मसाला टाकते मी इकडे. बघू शकता 2 चम्मच मी इकडे गरम मसाला टाकला. 3 चम्मच लाल तिखट टाकणार आहे आणि 1 चम्मच हळद पावडर टाकला. त्यानंतर मी गॅस सुरू केला. जर अगोदरच केला असता तर तिखट आपला जळालेला असता. त्याच्यामुळे आत्ता गॅस सुरू केला आणि लगेच मग इथं वाटण केलेला मसाला पण टाकला आणि फोडणी छान अशी मिक्स करून घेतली. फोडणी छान मिक्स झाली की मग तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे. या पद्धतीने बघू शकता आणि मसाला शिजते त्याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ कमी टाकायचं आहे कारण आपण बटाट्यांना पण लावलेलं आहे आणि तिखट पण थोडा तुम्ही कमीच टाका कारण 1 चम्मच अगोदर आपण बटाट्यांना पण लावलं होतं. त्यानंतर थोडासा पाणी टाकून परत ही ग्रेव्ही छान अशी शिजू द्यायची आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. तर इकडे मी ग्रेव्ही छान शिजवलेली आहे. आता त्यामध्ये इकडे मी बटाटे टाकत आहे. तर अशा पद्धतीने बटाटे पण आपले टाकून घ्यायचे आहेत. हे बटाटे 5 मिनटं आपल्याला छान ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचे आहेत. मी 5 मिनटं मस्त ग्रेव्हीमध्ये शिजू दिली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तितकं पाणी ॲड इथं करू शकता. तर मी इकडे 1 ग्लास इतका पाणी ॲड केला कारण आम्हाला दोघांसाठीच भाजी करायची होती त्यामुळे मी 1 ग्लासच पाणी ॲड केला आणि छान अशी मस्त उकळी फुटू दिली. त्यानंतर कोथिंबीर टाकली. आपले इकडे दम आलूची भाजी तयार आहे. त्यानंतर इकडे कोथिंबीर वडी थंडी झाली होती. कढईमध्ये तेल टाकलं आणि वड्या अशा कट करून घेतल्या. या पद्धतीने बघू शकता मी या पद्धतीने वड्या कट करून घेतल्या. तोपर्यंत तेल पण गरम होत आहे. या वड्या कापताना याची साईज जास्त पातळ किंवा जास्त जाड पण ठेवू नका. मीडियम साईजमध्ये वड्या कापा म्हणजे तळल्यानंतर खूप छान होतात. तर इकडे तेल गरम झाला होता त्यामध्ये अशा पद्धतीने एक एक वडी मी टाकून घेतली आणि हे आता कुरकुरीत मी तळणार आहे याला. तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तेल जास्त किंवा कमी पण घेऊ शकता तळण्यासाठी. आम्हाला जास्त तेल आवडत नाही त्यामुळे मी तेल थोडा कमीच टाकला होता. तर मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत अशा वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर आपली इकडे कोथिंबीर वडी पण तयारच झाली होती. तर बघू शकता मस्त अशा वड्या पण तयार झाल्या आहेत. आता बाकीचा पण स्वयंपाक माझा तयार झालेला होता इकडे. आता फक्त नागपंचमीची पूजा करायची होती तर मग इकडे पूजा करायलाच घेतली. आता बाजारातून लाया आणल्या होत्या ज्वारीच्या, त्याच्यासोबतच फोटो आला होता तर मग तो फोटो पण चिटकवून घेतला आणि त्याला हळद कुंकू फूल वगैरे वाहून मस्त अशी छान पूजा वगैरे करून घेतली आणि देवघरात देवाची पण पूजा केली. दिवा अगरबत्ती वगैरे लावली आणि छान मनोभावे इकडे मी पूजा पण करून घेतलेली आहे. माझी तर पूजा झाली होती इकडे. आता श्रीजेच्या पप्पांनी पण मग पूजा करून घेतली. तर त्यांनी पण नागपंचमीची पण पूजा केली आणि इकडे पाटावर मांडलेले पिंडीची पण पूजा केली. तर सोबत श्रीजा पण होती त्यांच्या पूजा करायला. मस्त दोघा बापलेकांनी इकडे छान अशी पूजा पण करून घेतली. आता पूजा वगैरे आवरली होती. आता आम्हाला जेवणच करायचं होतं. तर आज जेवणामध्ये स्पेशलच केलं होतं भाजी, चपाती, भात, शेवयाची खीर आणि कोथिंबीर वडी.
आत्ताच पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर जेवणं पण केले. तर चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.